हरी हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरी हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तयाठविता मा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी भावार्थ रामायण यामधील अंतर्गत किष्किंधा कांड यातील 14वा अध्याय सुरू आहे। यामधला प्रसंग वानराचा गुहा प्रवेश म्हणजे सीतेची शुद्धी आणत असताना हनुमंताचा आणि यांचा सर्वांचा विषय चालू आहे। हरी हरी श्री रामचंद्राय नमो नमः। पूर्व पश्चिम वायव्ये ईशाने उत्तर नैऋत्य आग्नेय कोण पाताळ दिशा स्वर्ग गोन आले शोधून वानर। राया सुग्रीवाची आज्ञापन मासे एके संपूर्ण अवघी यावे सीता शोधून। न येता दारू न राजदंड। प्रस्थवान गिरीवरा तेथे वसे श्रीरामचंद्र तयापासी सुग्रीवरा नित्य तत्पर सेवेसी। श्रीराम पुसे सुग्रीवासी वानर गेले 10 दिसे कोणी नाही आला सुदिसे विलंब त्यासी का झाला। आयसे करीत जो विचार सुग्रीव राजा ज्ञाती दुर्धार तेने भय वानर विराले समग्र एक मासांती। सुद्धी न लभेची साचाराती सल्लजे वानर विरह नयेती। श्रीरामा समोर करते नमस्कार सुग्रीवा। प्रतिज्ञा करून केले नमन की आलो शुद्धीहीन लाजा न बोलवे वचन अधोवदन तटस्थ। तटस्थ देखोनी वानर विरा वाली सुग्रीवाचा ससुरा पुढे होनी सुसेन विरा सांगे विचार शुद्धीचा। श्री समुद्र क्षार समुद्र दधी मधु घृत समुद्र सहावा तो इक्षु समुद्र सुरासुर सुरा समुद्र 7वा। शाल्माली दीप शाकदीप क्रोंचदीप कुशदीप पुष्कर दीप पलक्षदीप जंबूदीप 7वे। अयोध्या मथुरा माया जेका काशी कांची अवंतिका। बळीचे ही द्वारे आलो देखा ते द्वारका 7वे। दंडकारणे खंडारण्ये चंपकारण्ये वेदारण्ये निमिषारण्ये ब्रह्मारण्ये धर्मारण्ये 7वे। सरे सरिता गुहा गुहारे खेटे खरवटे ग्राम नगरे जन विजान गिरी कंदरे युवरे युवरे शोधिले। निंदे अनिंदे स्थाने दुर्धर राक्षसाची बोने तेथे तेथे प्रवेशून केले शोधन सीतेचे। आळस सांडोनी वानर आतुरवढी महावीर भूगोळ शोधिता समग्र सीता सुंदर न लभेची।
सप्तद्वीप सप्तसागर सप्तपुरी सप्तशिखर सप्तारण्ये सप्तकंदर सीता सुंदर शोधिले. जळ स्थळ आणि निराळ शोधून पाहता जनक बाळ शुद्धी न लभे आळूमाळ आलो सकळ एक मासा. राजा ज्ञाती दुर्धर समय न येता इटंबू थोर तेने भयामयी समग्र आलो सत्वर एक मासा. सलज्जे लज्जा वीर पंक्ती श्रीरामा सन्मुख न येती काय मुख दाखवू तया प्रती सीता सते नुगमेची. श्रीरामा मास पुसेल सीतामयी काय सांगावी वार्ता महावानरा समजता बैसली माता महालाज्ये. वानर वीराचे मनोगत श्रीराम जाणोनी समस्त त्यासी स्वय आश्वासित युक्तायुक्त विभागे. तुम्हासी दिशा नेमिल्या मये सीता नाही त्या भूमी कैचे शोधून आणावी तुम्ही आती अक्रमी शोधोनी. सीता नाही पैतेथ हे वचन सत्य सत्य सत्यासी मानिजेल अनुृत. राक्षे रासभव मत तयापासी. ऐकोनी श्रीरामाचे वचन वानरी मस्तकी धरिले चरण श्रीरामे दिदले आलिंगन समाधान वंदना. साधावया श्रीराम काज वानरी सोडोनिया लाज करावया रावणासी झुंज नाचती बोजे स्वानंदे. समय लोटला साचार न येती दक्षिणेचे वीर ते सुद्धी आणतील साचार. श्रीरामचंद्र अनुवादे. श्रीराम मुद्रा झालिया प्राप्त वेगे निघाला हनुमंत नळनिळादी जामवंता. वाट पाहता तिष्ठती एरीकडे दक्षिणेसी वानरवीर पराक्रमेसी. सीता शुद्धी करती कैसी श्रोते सावकाशी अवधारिजे. हनुमंत योनिया तेत दक्षिण दिशाच्या शोधनार्थ अंगदाती उल्हासयुक्त कपी समवेत निघाला. गुहागहन गवेरे शैल कक्षा गुहरे विवरे उखरे शिखरे गिरिकंदरे शोधिता. खाती नानाविध फळे सेविते नदी निर्माळ जळे. नितीने शोधिती स्थळे निजबळे वानरा. वानर वीराती उद्भट आठवी शोधिती बिकट. पुढे ओढवले अति दुर्घाट अति संकट ती ऐका. पुढे नवने अति विकाल वरक्षे का खांगरले सकाळ नाही पत्र पुष्प सफळ मुळा. शुष्क जाळ सरिताचे वनी नाही मुंगी मासी नाही पशुपक्षी विटकेसी. सूर्य तपे निज दाघेसी तेने कासाविसे वानरा. नाही फळमूळ भक्षावयासी पाला न मिळे वानरासी. जळ न मिळे प्राशनासी कासाविसे वानरा. त्या जावया दुष्टते स्थान वानर करिता उड्डाण उडी पडे तेथे चिवना. निर्गम दिसेना निर्गम न पुरे बाहेरे. सुदे तळमळी जे वानरे जळे विनयेती लहरे उष्णे करे तळमळते. ऐसे वानरा परम कष्ट ओढवले दुःख दुर्घट. बाहेर जावया न फुटे वाट प्राण संकट मांडले. आता काय सीता शुद्धी आमासी आली प्राणविधी. वेथे निर्गाम न दिसे बुद्धी अमैत्री शुद्धी निमालो. येवनी रिगता यावे मरणाय सारुषी शाप दारुण. वानरा नित्य राम नाम स्मरण तेने सप्राण वाचले. श्रीराम भक्ताचा सहाकारी नामे दैने दुःख निवारी. शाप दग्ध वनांतरी नामोच्चारी वाचले. त्या वनाचा समूळ वृत्तांत वानरा सांगे हनुमंत.
दंड करुषीचे वन शापयुक्ता निर्मुक्त येतासेना ऐसा शापाती दारुण द्यावयासी काय कारण त्या शापाचे समूळ लक्षण सांगे आपण हनुमंत दंड करुषीचा निजसुत दशवर्षी प्रज्ञावंत वनदैवती करोनी घात मास समस्त बक्षिले त्याचे अस्ति चर्मजान पशु पक्षी केले भक्षण ऋषीने जाणोनी ज्ञान शाप दारुण दिदला दुर्धर शापे जानायेत हे वन झाले से उपहत जो प्राणी ये या वनात त्यासी प्राणांत ऋषी शापे विद्या संपन्न ऋषी सुत वेदशास्त्रार्थी अति उन्मत वादी ब्राह्मणा निर्वचिता या लागी घात भूती केला जो वादी ब्राह्मणा देत त्रास तो जातीचा ब्रह्म राक्षस त्याचा देह तो भूतग्रास या लागी नासभूती केला ऐकता हनुमंताची मात वानरा झाला ती आकांत सवेची दुसरा अनर्थ त्या वनात ओढवला त्या ऋषीचा निजसूत ब्रह्मराक्षे सत्व त्यासी प्राप्त तो रावण्या त्या वनात सोय भक्षित प्राणी मात्रा विकाळ देखो निवानरा सोय भक्षावया समग्र वेगी दाविनला निशाचरा गिरा गजर गरजोनी अग्निकुंड जेवी स्वज्वळे तैसे रक्त दोन्ही डोळे वानर गिळावया सगळे दावे आवाळे चाटित येता देखो निराक्षसासी वानर चालिले युधासी अंग दे उडोनी आवेसी तळा हातेसी ठोकिला अंगद मने पयापना हा राक्षस होय रावण बळे हानोनी चडकन गाये प्राण घेतला गाय हनिता निष्ठूर नाकी तोंडे व मोहनी रुधिर अचेतन पर्वताकार निशाचर पडिला श्रीराम भक्ताच्या हाती ब्रह्मराक्षसा झाली मुक्ती ऋषी सुखावोनी चित्ती शाप निर्मुक्ती वना केले वानराचे वन प्रवेशन ते शाप निर्मुक्ती पावे वन जेथे जेथे जाती भक्तजना तेथे स्थानाती मुक्त रणी पाडिला निशाचर अंगद विजय राजकुमार वनी न मिळे आहार नेर तेने वानर तळमळती सुग्रीवे सांगितले ज्या रीती निबरे उखरे इपिनी क्षिती सीता सोदावी शातावरती नाना पर्वती आयासे सीता शुद्धीची निज कथा लाग माग नलबी वार्ता काय करावे आम्ही आता चिंता समजता वानरा गज गवाक्षे गवयुक्ता शरभ गंधमाधन विख्यात महेंद्र द्युद जामवंता वीर हनुमंत नळनिळ अंगादिव राजा पण सुदेने जाओ पाहे प्राण त्रशा फुटले अंतकरण आले मरण वानरा वानर विराती विख्यात पाला न मिळे आहारार्थ सुधा तृष्णा परमोई दित मग प्रार्थित हनुमंत अवघे मनती हनुमंता मही शरणालो आता शरणांगता महासमस्ता प्राणदाता तू होय आमचे वाचवावया प्राण तुझे अंगी सामर्थ्ये पूर्ण तुझ देवाचे वरदान जीवदान हे दे आम्हा वानर वीराईस्या रीती पडले येती काकुळती त्यासी वाचवयाचे आर्थी वनी मारुती निरक्षी वन निरक्षी हनुमंता युवर देखे तो त्या वनात वृक्षे जाळी माझी गुप्त जळ पक्षी तेथ रिगता देखे सुदेत्रसे अत्यंत क्षीण त्या वानरा सांगे आपण येथे आहे जलस्थान सावधान तुम्ही पान
चंचू धरोनी फळे यातून निगती पक्षी कुळे हंस सारस बकबकुळे निगती समेळे चक्रवाके मच्छे धरोनी मुखासी ढोक निगती वर परदेशी फळ जळा हे वरी निछेसी तृप्ती तुमासी मी देईना आमई श्रीरामाचे भक्त भक्ता संरक्षी श्री रघुनाथ सुदा केवी करील घात राम समर्थ तुष्टला ऐकोनी हनुमंताची मात वानरा आठवला श्री रघुनाथ श्रम गेला निमिषार्धात युवरार्थ पाहू आले चंचू धरोनी फळे असंख्ये निगताती पक्षी कुळे देखो वानराचे पाळे सुख समेळे हरिकले वानर बोलती विस्मित धन्य धन्य देखना हनुमंत गुप्त युवर जाळियात जळयुक्त लक्षिले ऐसे विनविले हनुमंता उगी चरणी ठेविला माता आमई जीवदाता प्राण रक्षिता तू आम्हा तू तव सर्वार्थी अटक तुझा सत्संगामा श्रेष्ठ आम्हा बाधेना संकट तू वरिष्ठ रक्षिता हनुमंत मने वानरा जवळी अवघे परवेसाये बिळी तृप्ती पावोनी फळी जळी जनक बाळे स्वय सोदू ते देखोनी वर गजबजले वानरवीर भितरी घडघुंग अंधार रवी चंद्र भासेना परवेसता युरात वानरा थोर भय संकेत पुढे चालिला हनुमंत युवर प्रांत सुदावया एरवेराचा धरोनी हात वानर हनुमंता कळवळीत प्रवेशले युरात भयभीता उधारी युवार मार्गाती कठिना आपणा न देखती आपण ऐसे अंधारी दारुणा उभ्या प्राण निघो पाये वानर विरा एक मास निखळ पडले उपवास अन्न उदके विन कासाविस युवरी त्रास पावले शक्ती नाही पुढे जावयासी मागे परतोनी यावयासी मार्ग लक्षणा तयासी वानरासी अति दुःख युवर मार्गाती दारुणा तमा माझी एक योजन अति संकटी केले गमना मूर्छापन मग झाले तमे गिळिले प्रज्ञा सज्ञा निराहारे गिळिले चैतन्यात रसेने सोशिले वदना शब्द संज्ञा निमाली जेवी प्रेकाळी जीवना महातमतमी होती आपलव तेवी वानरवीर सर्वा पूर्वा परवा विसरले वानर पडले अचेतना हनुमंत बळिया संपूर्ण एक एक पुच्छी बांधुना करी गमन तेनेसी देखो निवानराची अवस्था मागे सरणे नाही हनुमंता युवर शोधावयाचे अर्था घेऊनी समजता निघाला हनुमंताचे देखणे नेत्र आवरून सके अंधार पुच्छी वानराचा भार घेऊन सत्वर चालिला वाचवावया वानराचा प्राण हनुमंते केले विंदान पिता पाचारोनी पवन सांगे आपण ते ऐका श्रीराम कार्या लागे जान वानरा परमानंदे मरण त्वा रक्षावायाचा प्राण सेवा संपूर्ण श्रीरामी श्रीराम सेवा ही तवचना तेने संतोषोनी पिता पवन वानराचा निज प्राण स्वयापन संरक्षी श्रीरामाचे निज भक्त जरी आदृष्टे झाले मूर्छित तरी काळाचा नचले घात श्री रघुनाथ संरक्षिता
भक्त सावधाना सावधान त्यासी न विसंबे श्री रघुनंदन बाधू न सके जन्म मरण काळे वदन काळाचे नामे गर्जती अखंड त्याचे पवित्र ब्रह्मांड भक्ता करू जाता दंड काळे तोंड काळाचे भक्त श्रीरामी लळेवाड श्रीराम त्याचे पूर्वी कोड नामे गरजोनी विथंड ठेचले तोंड काळाचे हनुमंत देखोनी श्रीराम दूत कळीकाळ चढी कापत हरी भक्ता करावया घात नोहे समर्थ कळीकाळ हनुमंते तेचा वेसी वानर तारिले बांधोनी पुच्छी सद्गुरु शिष्ये निज काजे काजेसी अनाथासी तारक वानरा मूर्छा जरी प्राणांत जवळी सद्गुरु हनुमंत येणे सुसंगे चुकला घाताती समर्थ तारक श्रीराम भक्ताची निज कथा ग्रंथ नाकळे आकळीता एका शरण साधू संता योर वार्ता उदारा पुच्छी बांधो निवानर कोटी हनुमंत चालिला जगजेठी पुढे प्रकाश देखिला दृष्टी सुख संतुष्टी सर्वासी आता ही हनुमंताची गोष्टी नाम आठविल्या संकटी इग्ने पळती 12 वाटी नामे जगजेठी तारका होता प्रकाशाचे भान अमृतमय प्रभा पूर्ण वानर झाले सावधान देखोनी स्थान विस्मित अमयी मूर्छित पडलो क्षिती अद्भुत हनुमंताची शक्ती सकळ श्रमा करोनी शांती स्वस्त गती आणिले आमासी मूर्छित सांडुना एकला नेची आपण कोट्यान कोटी वीर उचलून आला घेऊन कृपाळू नळ निळाधी जामवंत स्वयांगत गुणवर्णित अवघी वंदोनी हनुमंत स्वस्त चित्त राहिले एका जनार्दना शरण निदडी हनुमंतांगवन अचेतन वानर सैने आला घेऊन युरात त्या युरा माझी उद्बोध तापसी हनुमंत संवाद तो एका जनार्दनी विनोद प्रमानंद रामायणी श्रीराम जय जय राम स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे वानर बिल परवेशो नाम चतुर्दशमोऽध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीरा समर्थ हरे हरे श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय 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 जय राम श्री राम जय
हरि ओम शांती शांती शांती